आपले गोंडी देव जे आहे आता संपले आणि आता गोंडी देव जे झाडावर असते ते जिव्हाडे, तर ते चढवायला आता आपले करण श्रीराम जात आहे. तर तुम्हाला मी दाखवतो. आणि आता चला तुम्हाला दाखवतो आता पहिलं. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही. आपल्या ब्लॉगचा हार्दिक स्वागत आहे. आणि आज आहे गोडदेवाचा तिसरा दिवस म्हणजे लास्ट दिवस. तर आजच्या दिवशी गोडदेव जे झाडावरती चढवल्या जाते. तर आता आपण ते पाहायला चाललो आणि आपले बाबा वगैरे पहिलेच गेले, तर आपण नंतर जाऊ दादाजीला वगैरे घेऊ. तर तुम्हाला तिथं गेल्यावर तुम्हाला गोडदेव दाखवतो. आणि तुम्ही जे 2-3 ब्लॉग बघितले तेवढे व्हायरल केले तर मी तुम्हाला धन्यवाद म्हणतो. आणि ह्या पण ब्लॉग व्हायरल करा आणि सगळ्याला गोंडी कल्चर दाखवा. तर चला मग आता आपण देवखाण्यामध्ये जाऊ आणि भेटू तिथं गेल्यावर. चला. आपल्या पेंटण्यावर तर बघू शकता आपला पेंटणा इथं उपस्थित आहे आणि आपले भाऊ वगैरे. तर आपला मोठा भाऊ इथं उपस्थित आहे आणि आपले काका आणि आपले मोठा भाऊ जे आहे ढोल वाजत आहे. मोठा भाऊ ढोल वाजून राहिला आणि आपला सोहळा झोपून आहे. थकला काहू नका, जास्त झाली वाटते थोडी काल.
तर मित्रांनो आपला पंचमीचे गोडदिवस समाप्त झाले आहे. आता काट्या वगैरे ते सोडणं चालू केलं बाबाने. तर बघू शकता अशा प्रकारे काट्या सोडल्या जात आहे आणि दोन्ही देव जे समाप्त झाले आहे पंचमीचे. तर तुम्ही समोर गोंडीदेव जे आहे आता संपले आणि आता गोंडीदेव जे झाडावर असते ते जिव्हाडे तर ते चढवायला आता आपले करण श्रीराम जात आहे. तर तुम्हाला मी दाखवतो आणि आता चला तुम्हाला दाखवतो आता पहिलं. बाबा माझा आवाज नाही जात पहिलं आजच्या आपली समाप्त होत आहे. तर होऊ शकता आता जिवाडा जे आता आपल्या वरती चढून राहील त्या झाडावर ते झाड आहे सागाचं आणि आपले करण श्रीराम जे आहे आपले एलकेची सोयरी आहे लहानवाली तर ते आता वरती चढत आहे. त्याले देव दिले आहे जिवाडे म्हणजे आपली शिला वगैरे ती आता वरती चढून राहील. तर बघू शकता अशा प्रकारे तो वरती चढून राहील. आणि तुम्ही ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग कुठपर्यंत बघत आहे ते बी मला सांगा. मला माहीत नाही ही आपली ब्लॉग कुठपर्यंत गेली आणि कुठपर्यंत पाहून राहिले आपली व्हिडिओ. तर तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, स्किप करू नका. तुम्हाला जेणेकरून गोंडी कल्चर समजलं पाहिजे आणि तुम्ही गोंडी कल्चर बघितलं पाहिजे. हे आहे भूमिका आहे आणि मीच त्याच्यासाठी ब्लॉग शूट करतो. तर तुम्ही ब्लॉग पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आम्ही सगळेजण बघून राहिलो आणि ते आता गोंडीदेव
चढवल्या गेली आहे. तर बघा आता गोंडी देव चढून ते आता खाली उतरून राहिले आणि गोंडी देव जे समाप्त झाले आपले पंचमीचे. ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग कुठून बघत आहे ते गावाचं मला कमेंटमध्ये नाव सांगा, जेणेकरून मला माहीत झालं पाहिजे की आपले ब्लॉग कुठून बघून राहिले होते. तर काही देशात आपल्या बांगलादेशमध्ये सर्वात जास्त ब्लॉग बघितल्या गेले आहे मला दिसलं मला यूट्यूब स्टुडिओमध्ये. तर धन्यवाद त्यांचं पण. पंचमीचे देव जे ते आता झाडावरती चढवले गेले आहे. तर आता आम्ही सगळी सामग्री घेऊन आपल्या घरी आणि जे आपण शेतातलं होतं तिथून ते आपण सामग्री आणि सामग्री ठेवणार आहोत. आता ते गदा वगैरे तुम्ही बघू शकता पूर्ण सामग्री आम्ही जाणार आहोत. मित्रांनो आता आपले पंचमीचे जे गोडीदेव आहे ते संपले आणि आता काही दिवसात गोडीदेवीचे सुरुवात होईल. तर ते पण ब्लॉग करतो मी की पंचमीचे गोडीदेव जे आहे ब्लॉग पाहिले खूप व्हायरल केले आणि धन्यवाद म्हणतो. तुमचं खूप आभार मानतो की माझे व्हिडिओ शेअर केला तुम्ही आणि कमसे कम माझे 50 ते 60,000 लोकांनी व्हिडिओ बघितला आहे, खूप व्हायरल केला आहे. आणि हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि गोडीदेव जे आहे पंचमीचे ते समाप्त करतो. बाय बाय. आता आम्ही आपल्या घराकडे निघून राहिलो. तर पंचमीचे देववारी समाप्त झाले पूर्ण एलकेचे आणि मरसकोल्लेचे पण. मरसकोल्लेच्या देवकडे मी आज पैदल चाललो की दादीली वगैरे बाबांना सोडून दिलं. तर आता मी चाललो घरी आपल्या आणि जे गोंडी देवाची जी सामग्री आहे ते आपल्या भिवसन राजाकडे म्हणजे शेषुदाच्या शेतामध्ये ठेवून देईल. ते पेटी वगैरे ठेवून तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घेऊन चाललो आम्ही. आणि ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग कुठून बघत आहे ते सुद्धा सांगत जा. मला माहीत नाही की ब्लॉग कुठपर्यंत आपले गेले आणि कुठपर्यंत बघितले आहे. तर त्या दिवशी एक मुलगा भेटला कोट्याचा, म्हणजे तर कोटा माहीत नाही कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तिथं. तर तुम्ही ब्लॉग बघा आणि सबस्क्राईब करा, शेअर करा. बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.